वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मस्तपैकी अशी गोड अशी सकाळ झालेली होती. सकाळची सगळी पाण्याची कामं आवरून घेतलेली होती. सकाळची सुरुवात म्हणजे पाण्यापासूनच होते. कधीही उठा पण पाणी आधी येणार, त्याच्यामुळे ना मस्तपैकी पाण्यापासून सुरुवात होते. तर त्याच्यामुळे जी काही पाण्याची कामं असतात, कपडे धुवायचे, काही क्लिनिंगची कामं, किचन वगैरे साफ करणं, भांडी वगैरे काही असतील तर घासणं, असे सर्व कामं, पाणी वगैरे भरणे, सर्व कामांना पाण्याची आधी करून घेते आणि त्याच्यानंतर मग येते किचनमध्ये. मग काय, किचनमध्ये आल्यानंतर रात्रीची जी भांडी होती ना ती मला लावायची होती. भांडी एवढी झाली आहेत ना, रॅकमध्ये जागा पुरत नाही. आणि हा जो रॅक आहे ना, हा जो रॅक ना माझ्या लग्नातला आहे, तो माझ्या मामाने दिलेला मला गिफ्ट. त्याच्यामुळे हा रॅकही मला म्हणजे असं इच्छा होत नाही की चेंज करावं. म्हणजे जाऊ दे, हे चालतो तोपर्यंत चालवायचा. मग अशा प्रकारे चालवतो तोपर्यंत. मग त्याच्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग तिथं लागली होती स्वयंपाकाला. आज ना मला बनवायचं होतं अंडा कढी, चपाती आणि राईस बनवायचं होतं. का तर सिद्धार्थ म्हटलं दुपारी असतो ना, त्याच्यामुळे दुपारच्या जेवणासाठी त्याला राईस बरोबर काहीतरी ग्रेव्ही लागेल म्हणून म्हटलं की अंडा कढीच बनवते. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे अंडा कढीसाठी ना काय म्हणतो कुकरमध्ये अंडे बॉईल करायला घेतले होते. कुकरमध्ये अंडे ना लगेच बॉईल होऊन जातात आणि जर मी असं टोपात वगैरे ठेवलं असतं तर मला बराच वेळ लागला असता बॉईल करण्यासाठी. म्हणून मग लावलं होतं कुकर. एका शिटीमध्ये अंडी चांगली प्रकारे बॉईल होऊन जातात. आणि आज काय झालं होतं माहिती आहे, आज मी सकाळी 6 वाजल्यापासून वाटतं पावसाची सुरुवात झाली होती आणि आज एवढा धो पाऊस पडला ना की विचारून सोडून. म्हणजे पाऊस फार छान पडला होता. 2 तास तरी मला असं वाटत होतं की 8-8:30 पर्यंतच का होईना पाऊस होता आणि फार जोरात होता. बरं वाटलं आज जरा पाऊस आल्यानंतर. त्याच्यानंतर थोडं थंड वाटलं होतं आणि आजचं वातावरण थोडंफार थंडच आहे पावसामुळे. मग काय, म्हणून लागली भाजीच्या तयारीला म्हणजे मला आज ग्रेव्ही करायची असल्यामुळे कांदा, टमाटर आणि खोबऱ्याची पण ग्रेव्ही करणार होते. आणि मला अचानक असं लक्षात आलं की मला जायचं आहे बाहेर म्हणजे कुठे, मला जायचं होतं सिद्धार्थच्या स्कूलमध्ये. यावर्षी मी सिद्धार्थची स्कूलनं चेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे मला जुन्या स्कूलमध्ये जाऊन ना त्याची LC काढून घ्यायची होती. मी आधीच जाऊन ना 8-10 दिवस आधीच जाऊन ना ॲप्लिकेशन देऊन आली होती. पण त्या लोकांनी सांगितलं होतं 8 ते 10 दिवसानंतर या. पण माझे 10 दिवसाच्या वरच झाले होते. मिनिमम 15 दिवस तरी झाले होते. मी काही स्कूलमध्ये गेलीच नाही, मला काही वेळ भेटला नाही. त्याच्यामुळे ठरवलं की आज मी फटाफट अशी रेडी होती आणि आज जाऊन येते म्हटलं स्कूलला. LC रेडी असल्यामुळे फटाफट स्कूलमध्ये गेली आणि ती लगेच घेतली आणि निघाली परत ऑफिसच्या तयारीसाठी. ऑफिसला पुढे जाण्यासाठी मी मेट्रोमध्ये बसले. नेक्स्ट स्टेशन म्हणजे माझं स्टेशन आलेलं होतं. पण काय, लगेच काही स्टेशन येत नाही, मिनिमम अर्धा तास तरी लागतो. त्याच्यानंतर दिवसभर अशी ऑफिसची कामं केली आणि संध्याकाळी येताना भाजी घेतली. संध्याकाळी आल्यानंतर बघू शकता किचनचा हा हाल तर थोडाफार झालेलाच असतो. त्याच्यानंतर मीही काही मेसी केलेलं असतं. म्हणजेच भाजी वगैरे आणलेली होती, ती सगळी भाजी मी काढून किचनजवळ ठेवली होती. मग आज मला बनवायची होती शेवग्याची शेंग टाकून डाळ आणि राईसच बनवायचं होतं. चपाती वगैरे होती सकाळची, त्याच्यामुळे म्हटलं की डाळ राईसच करूया. म्हणून मस्तपैकी असं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि आधी ना म्हटलं डाळीचा कुकर लावून घेते. मी डाळ राईस ना हे एकत्र कुकरमध्ये लावत नाही, का तर आम्हाला ना कुकरमधला राईस आवडत नाही. म्हणजे कुकरच्या भांड्यांमधला राईस आवडत नाही, मला कुकरमधलाच राईस आवडतो. पण ते एकत्र जर शिजवलं ना की ते प्रॉपर होत नाही. त्याच्यामुळे ना आम्ही एक एक लावते. म्हणजे आधी डाळ लावल्यानंतर मग राईस लावते. मग अशा प्रकारे ना डाळ लावायचं होतं. म्हटलं डाळ लावून घेते. त्याच्यानंतर मग भाजीची वगैरे सगळं, सकाळची भाजी मला रेडी करून ठेवायची होती आणि कोथिंबीर वगैरे आणली होती, ती मला साफ वगैरे करून ठेवायची होती डब्यातून. मग ते सगळे रिकामी डबे जे मी सकाळी रॅकमध्ये ठेवत होते ते सगळे डबे मी काढून घेतले आणि सगळा जो भाजीपाला आणला होता ना तो मी भाजीपाला या डब्यामध्ये व्यवस्थित असा बसवून घेतला होता. शेवग्याची शेंग विचार केला होता की उद्या करेन, पण नाही म्हणाला सिद्धार्थ की मम्मी डाळीत टाकून कर, मग छान लागेल डाळ. मग त्याच्यामुळे मग शेवग्याची शेंग पुन्हा फ्रीजमधनं बाहेर काढून मग ते डाळीत मी टाकली होती. मग अशा प्रकारे सर्व भाजीपाला मी साफ करून व्यवस्थित असं धुवून काही घेतला नाही, फक्त असंच ॲज इट इज ठेवून टाकलं होतं. असं भरलं आणि मस्तपैकी ते डबे, जे काही डबे होते ते फ्रीजमध्ये आणून ठेवले होते, रचून ठेवले होते. मग काय, ह्या 2-3 बाटल्या होत्या पाण्याच्या. आम्ही काही जास्त पाणी फ्रीजमधलं पित नाही, पण तो कधीतरी असं तर गरमी वाटल्यामुळे मग पाणी एमर्जन्सीला लागतं म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवते. मग एका साईडला घेतली डाळ लावल्यानंतर शेवग्याची शेंग साफ करायला. ही शेवग्याची शेंग साफ करून झाल्यानंतर
ती एका साईडला बॉईल करायला ठेवली होती. म्हटलं बॉईल झाल्यानंतर लगेच मग डाळीत उकळत्या पाण्यामध्ये डाळीत टाकून देईन, म्हणून एका साईडला उकळायला ठेवली होती ती शेंग. अशा प्रकारे त्या शेंगा शिजवल्यानंतर मी मस्तपैकी माझं राईस वगैरे लावून घेतला. राईस लावल्यानंतर जी काही दुपारची भांडी होती, डबे जे काही होते ना, ते पण मला आज साफ करून घ्यायचा होता. का तर मला जर नंतर कंटाळा आला ना की खूप कंटाळा येतो, म्हणून विचार केला की एका साईडला डाळ झाल्यानंतर राईस होतोय तोपर्यंत म्हटलं आपण ना भांडेही घासून घेते, मग काय म्हणजे निवांत होऊन जाईल. आणि अशा प्रकारे ते सर्व कुकर लावल्यानंतर सकाळच्या भाजीची तयारी करत होती. मग मी आज सकाळी उद्याच्या भाजीसाठी मी गवार घेतली होती. मग ती गवार व्यवस्थित अशी साफ करून कट करून फ्रीजमध्ये ठेवून टाकली होती. काही जण म्हणतात की अशी चाकूने कापलेली गवार चांगली लागत नाही, खोडलेली गवार चांगली लागते, म्हणजे अशा मध्ये तोडतो ना बोटाने ती छान लागते. पण मला तर नेहमीच सवय लागलेली आहे की असे चाकूने फटाफट असे काट करून घ्यायचे आणि ठेवून टाकायचं. तर ते एक एक जर खोडायला गेलं ना की फार वेळ लागतो, त्याच्यामुळे मी काही त्या मगजमारीमध्ये पडत नाही. आणि मग नंतर मग डाळीला फोडणी दिली आणि मग एका साईडला कुकर लावून भात ठेवला होता. मग त्याच्यानंतर सर्व भांडी अशी घासून घेतली होती. भांडी घासून झाल्यानंतर मस्तपैकी असं जेवण केलं आम्ही, सिद्धार्थने आणि मी बसून. त्यांना मी खूप थकलेली होती. मग मी माझं सगळं घरातलं काम आवरलं आणि माझं सुद्धाही आवरून घेतलं, चेहरा वगैरे वॉश केला आणि मग जेवल्यानंतर म्हटलं चला आपण आता झोपून घेऊया. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटते उद्या एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.